अतिशय सोप्या पद्धतीने बनवलेले मोदक. हॅलो नमस्कार, आपल्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे. तर आज आपण बनवणार आहे गणपती बाप्पाचे आवडीचे अतिशय सोप्या पद्धतीने बनवलेले मोदक. तर ते कसे बनवायचे ते बघूया. तर मी घेतलेलं आहे 1.5 वाटी गव्हाचं पीठ. तर 1.5 वाटी गव्हाच्या पिठाला मी अर्धी वाटी एकदम असं बारीक रवा असते ना ते घातलेलं आहे. तर बघू शकता एकदम बारीक. तुमच्याकडे जाड असेल तर तुम्ही ते मिक्सरला फिरून घालू शकताय. तर याच्यामध्ये चवीनुसार मीठ घातलेलं आहे. मीठ घालून व्यवस्थित मिक्स करून घेऊया. तर छान आता व्यवस्थित मिक्स झाल्याच्या नंतर आपल्याला ह्याच्यात घालायचं आहे कडकडीत मोहन घालायचं आहे. तर मी मोहनसाठी 2 चमच मी तेल घेतलेलं आहे. तर छान असं कडकडीत मोहन घालून चमचने व्यवस्थित सगळीकडे असं व्यवस्थित लागेल असं मिक्स करायचं आहे. तर बघू शकता या पद्धतीने. तर आता आता कोमट झालेलं आहे. हाताला सहन होईल एवढं असं पीठ पण आता थंड झालेलं आहे. तर हाताने व्यवस्थित असं याच्या पूर्ण गाठी असं फोडून व्यवस्थित छान मिक्स करायचं आहे. मोहन घातल्यामुळे आपल्याला खुसखुशीत मोदक तयार होतात आणि हे 8 ते 10 दिवस टिकणारे मोदक आहेत. तर एकदम असे खुसखुशीत मोदक आपल्याला बनवायचे आहेत. तर छान असं पीठ एकजीव करून घेतलेलं आहे. तर याच्यात आपल्याला आता थोडं थोडं पाणी टाकून छान असा घटसर गोळा बनवायचा आहे. तर आता या पिठाचा एकदम असा घटसर गोळा बनवायचा आहे. तर छान मी व्यवस्थित असा गोळा बनवलेला आहे बघू शकताय. तर आपल्याला आता याला 10 ते 15 मिनिट झाकून ठेवायचं. तर पीठ मुरण्यासाठी तर मी झाकून ठेवलेलं आहे. तर तोपर्यंत आपण दुसरी तयारी करून घेऊया. तर मी ओला नारळ घेतलेला आहे. तर ओला नारळ मी 2 वाट्या घेतलेला आहे. तर बघू शकता मी 2 वाट्या ओला नारळ घेतलेला. मिक्सरला एकदम याचं बारीक पावडर म्हणजे बारीक करून घ्यायचं आहे. तर बघू शकताय कुठेही जाड यायला राहता नाही. तर एकदम असं बारीक झालेलं आहे. फिरून घ्यायचं तर या पद्धतीने. तर आता हे पूर्ण असं बारीक झालेलं आहे. तोपर्यंत आपण इकडं आता गूळ चिरून घेऊया. तर आपल्याला लागणार आहे 1.5 वाटी गूळ. तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार गूळ घेऊ शकताय. तुम्हाला जसं गोड लागेल तसं. मी याला 1.5 वाटी गूळ चिरून घेऊया आता. तर हे 1.5 वाटी गूळ झालेलं आहे. गॅसवर कढई ठेवून घेऊया. तर त्या कढईमध्ये आता आपण 1.5 वाटी गूळ घेऊया. तर गॅस एकदम आपल्याला मिडियम ठेवायचा आहे. अजिबात मोठा गॅस करायचा नाही. तर मी 1.5 वाटी गूळ घेतलेला आहे. तर 2 वाट्या खोबरा ओल्या नारळाचा किस आहे. तर बघू शकताय ओला नारळ मी मिक्सरला फिरून घेतलेलं ते 2 वाट्या आहे. तर याच्यामध्ये गुळामध्ये घालून छान आता हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. मिडियम गॅसवर मिक्स करून घ्यायचं आहे. एकजीव करून घ्यायचं पूर्ण आता व्यवस्थित. हे छान व्यवस्थित मिक्स झाले की आपल्याला याच्यामध्ये घालायचं आहे 1 चमच विलायची पावडर. तर विलायची पावडरने सुगंध पण छान येतो आणि चवीला पण अप्रतिम मोदक लागतात. तर आपल्याला याच्यामध्ये घालायचं आहे विलायची पावडर. घालून छान व्यवस्थित मिक्स केलं. तर तुम्हाला याच्यामध्ये घालायचे असतील ड्रायफ्रूट तर तुम्ही घालू शकताय. तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार ड्रायफ्रूट कट करून एकदम असं छोटे छोटे तुकडे करून याच्यामध्ये घालू शकताय. तर मी ड्रायफ्रूट अजिबात घातलेले नाहीत. आता हे सारण आपण एका प्लेटमध्ये थंड करायला ठेवूया. तर गरम असतानाच प्लेटमध्ये आपल्याला याच्यामध्ये घालायचं आहे 1 चमच तूप. मोदक आलं तर तूप आपल्याला लागणारच आहे. तर मी गरम आहे सारण तोपर्यंतच याच्यामध्ये 1 चमच मी तूप घातलेलं आहे. तर तूप घालून छान आता हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. तर सारण पण आता व्यवस्थित मी मिक्स करून घेतलेलं आहे. आता 15 मिनिट झालेले आहे. पीठ आपलं भिजत आहे. तर 15 मिनिटाच्या नंतर बघू शकताय पीठ पण छान असं व्यवस्थित भिजलेलं आहे. आता आपल्याला याला छोटे छोटे असं गोळे करून आपल्याला लाटायचं आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार लहान मोठे करू शकताय. तर मी असं मिडियम आकाराचे असं छोटे बघू शकता या पद्धतीने. तर मी आता याला एकदम असं पातळ लाटून घ्यायचं आहे. एकदम असं जाड लाटायचं नाही, पातळ लाटायचं आहे. आपले मोदक अगदी खुसखुशीत तयार होतात. याच्यात घालायचं आहे 1 चमच आपल्याला सारण. तर बघू शकता पातळ एकदम लाटलेली आहे. तुम्हाला मी उचलून दाखवलेली आहे. तर आपल्याला याच्यामध्ये घालायचं आहे 1 चमच सारण. सारण घालून असं हातावर घ्यायचं आहे. तर हे असं या पद्धतीने असं हातावर घ्यायचं आहे. अतिशय सोप्या पद्धतीने एकदम नवशिकाऊ मुलीसुद्धा सहज बनवतील एवढी सोपी पद्धत आहे कळ्या पाडायची मोदकाला. तर बघू शकताय. तर मी तुम्हाला एकदम असं जवळ करून दाखवते. मोदकाला कळ्या पाडायची एकदम अशी सोप्यातली सोपी पद्धत आहे. या पद्धतीने अशा कळ्या पाडून घ्यायचे. हलक्या हाताने अशा कळ्या पाडून घ्यायच्या आहे. पूर्ण असं एकजीव असं करून घ्यायचं आहे. पूर्ण असं कळ्या त्या एकमेकाला असं मिटून घ्यायचं आहे. तर या पद्धतीने असे मोदक बनवायचे आहेत. बघू शकताय
अप्रतिम मोदक झालेले आहे. कळ्या तर किती सुंदर अशा कळ्या दिसतात मोदकाला, खूपच छान अशा. तर याच पद्धतीने पूर्ण मोदक मी बनवून घेतलेले आहेत. बघू शकताय किती सुंदर अशा कळ्या दिसतात. भरपूर कळ्या झालेल्या आहेत मोदकाला. तर इकडे मी तेल गरम करायला ठेवलेलं आणि तेल गरम झालेलं आहे आणि मिडियम गॅसवर आपल्याला मोदक तळून घ्यायचे आहेत. तुम्ही हे मोदक तळायचे तुम्हाला जर तळून आवडत नसतील तर तुम्ही वाफून पण करू शकताय. पातेल्यामध्ये पाणी घ्यायचं, वरनं चाळणी ठेवायचं आहे, चाळणीमध्ये मोदक ठेवायचं, वरनं एक प्लेट ठेवायचं आणि मोदक एकदम असं 15 मिनिट आपल्याला वाफून घ्यायचं आहे. ते पण अप्रतिम चव लागते आणि हे आपले 8 ते 10 दिवस टिकणारे तळणीचे मोदक आपल्याला हे तयार होत आहेत. तर मी तळणीचे मोदक बनवत आहे. तुम्हाला जर तळणीची आवडत नसेल तुम्ही वाफून पण करू शकताय. बघू शकताय अप्रतिम असा कलर आलेला आहे. एकदम आपण 2च साहित्यातून बनवलेले मोदक, झटपट तयार होणारे गणपती बाप्पाचे आवडीचे मोदक. तर आता गणपती बाप्पाचं आगमन होतच आहे. तर आता आपल्याला गणपती बाप्पाचा आवडीचा मोदक बनवायलाच पाहिजे आणि अगदी सोप्या पद्धतीने आपण आज तळणीचे मोदक बनवलेले आहेत. तर बघू शकताय खूप भारी एकदम असं खुसखुशीत झालेले आहेत. आपण मोदकाला कळ्या पण एकदम असं सोप्या पद्धतीने कळ्या पाडलेल्या आहेत. नवशिकाऊ मुलीसुद्धा सहज बनवतील एवढी सोपी पद्धत आहे. कळ्या तर अप्रतिम दिसतात अशा मोदकाला. भरपूर साऱ्या अशा कळ्या दिसतात. तर मोदक मी तुम्हाला असं फोडून दाखवते. आतून असं रसदार असं मोदक झालेले आहेत. बघता क्षणी कधी खाईल असं वाटते. एवढे भारी मोदक झालेले आहेत. 8 ते 10 दिवस तळणीचे मोदक टिकतात हे. मग काय आहे ना एकदम सोपी पद्धत. तुम्ही पण नक्की ट्राय करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. झटपट तयार होणारे गणपती बाप्पाचे आवडीचे मोदक तयार आहेत.